नमस्कार. 2-4 हजार वर्षांपासून चालत आलेली संस्कृत सुभाषितं म्हणजे पारंपरिक ज्ञान, शहाणपणा यांचा खजिनाच आहे. आणि मुख्य म्हणजे व्यवहारात कसं वागावं याचं ज्ञान अगदी चपखल उदाहरणांसह केवळ 2 ओळींमध्ये सामावलेलं असतं. आजच्या या भागात बघूया सुभाषितांचीच प्रशंसा करणारी काही सुभाषितं. नायं प्रयाति विकृतिं विरसो न यस्यात् न क्षीयते बहुजनैर्नितरां निपीतः जाड्यं निहन्ति रुचिमेति करोति तृप्तिं नूनं सुभाषितरसोऽन्यरसातिशायी. कधीही नासत नाही, चव याची बिघडत नाही, करोत प्राशन कितीही तरीही हा संपत नाही. अज्ञान करी हा दूर, गोडीने करतो तृप्त, सुभाषिताचा रस हा रस यापरी दुसरा नाही. सुभाषितातला रस हा इतर रसांपेक्षा कसा आणि किती श्रेष्ठ आहे हे सांगताना सुभाषितकार म्हणतो, हा रस म्हणजेच यातलं ज्ञान कधीही नासत नाही, म्हणजेच कालबाह्य होत नाही. तो रस कधीही बेचव होत नाही. कितीही जणांनी तो रस, ते ज्ञान ग्रहण केलं तरीही तो कधी आटत नाही, ते ज्ञान कधीही कमी होत नाही. अज्ञान, मूढता, मंदपणा हे सगळं दूर करणारा हा रस इतका मधुर आहे की पिणारा अगदी तृप्त होतो. हे पुढचं सुभाषित. पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितं मूढैः पाषाणखंडेषु रत्नसंज्ञां विधीयते. पृथ्वीवरया 3च रत्ने पाणी, अन्न नि सुभाषिते. परिदगडांच्या तुकड्यांना मूढ व्यक्ती रत्ने म्हणते. सुभाषितांचं महत्त्व अधोरेखित करताना सुभाषितकार म्हणतो, पृथ्वीवर जीवनाला आवश्यक अशी 3च रत्न म्हणजे 3च मौल्यवान गोष्टी आहेत, पाणी, अन्न आणि सुभाषितं. पण मूर्ख माणसं केवळ दगडाच्या तुकड्यांना रत्न समजतात आणि त्यांच्या हव्यासापोटी आयुष्य वाया घालवतात. हे पुढचं सुभाषित. संसार कटुवृक्षस्य द्वे फले हि अमृतोपमे सुभाषित रसास्वादः संगती सुजनैः सह. अमृतापरी 2 फळेही संसाराच्या कटुवृक्षाची, सुभाषितांचा रसास्वाद अन संगत सज्जन साधुजनांची. सुभाषितकाराने संसाराला कडू वृक्ष असं म्हटलंय. त्या वृक्षाची इतर सगळी फळं म्हणजे सगळ्या अडचणी, सगळी दुःख ही सगळी कडू फळं असतात. पण मात्र ती दुःख, त्या अडचणी सुकर करू शकतील अशी 2च अमृता समान फळं ह्या वृक्षाला आहेत. ती म्हणजे एक सुभाषितांचा रसास्वाद घेणं आणि दुसरं म्हणजे सज्जन लोकांच्या सहवासात राहणं. सुभाषितांचा रसास्वाद घेणं म्हणजेच त्यातून बोध घेऊन त्याप्रमाणे वागणं आणि सज्जन, सत्प्रवृत्त, सद्विवेकी लोकांच्या संगतीत राहणं. या 3ऱ्या सुभाषितात सुभाषितकारांनी ज्या सज्जन लोकांच्या संगतीत राहावं असं सुचवलंय, ते सज्जन म्हणजे कोण, त्यांची लक्षणं काय, ते कसे ओळखावेत हे बघूया पुढच्या भागामध्ये. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. अशीच ही छान सुभाषितं, त्यांचा अनुवाद आणि अर्थ ऐकण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.